पुण्यातली ही बातमी आहे। एका मुलीला टोळक्यानं मारहाण केल्याची घटना घडली आहे। पुण्यातल्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये एका मुलीला टोळक्यानं मारहाण केली आहे। धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे आणि त्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सिम्बायोसिस हे पुण्यातलं प्रसिद्ध कॉलेज आहे। या कॉलेजच्या परिसरामध्ये एका मुलीला टोळक्यानं मारहाण केली आहे। त्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। अमोल कविटकर आपले प्रतिनिधी पुण्याहून फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। अमोल, एका मुलीला भर दिवसा कॉलेजमध्ये एक टोळकं मारहाण करतं, नेमकं काय घडलं? नक्कीच याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत की नक्की नेमकं काय घडलं होतं। अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी ही मारहाण करण्यात आलेली आहे। आता जी पोलिसांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार 5 जणांचं हे टोळकं होतं आणि संबंधित आरोपी जे आहेत, विद्यार्थी आरोपी, ते मुलीच्या ओळखीचे होते आणि काल रात्री त्यांच्यामध्ये वाद झाला होता। मात्र काल रात्रीच्या वादानंतर आज सकाळी नेमकं असं काय झालेलं होतं की थेट कॉलेजच्या परिसरात मारहाण केली। याचा शोध आता पोलीस घेत आहेत। मुलीच्या हाताला जखम झाल्याची प्राथमिक माहिती कळते आणि मुलीला आता ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळते। मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार हा म्हणावा लागेल। पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात या प्रकारामुळे खळबळ उडालेली आहे आणि एका नामांकित संस्थेच्या परिसरामध्ये हा प्रकार घडल्यानंतर आणखीनच चिंता जी आहे ती विद्यार्थ्यांना व्यक्त केली जाते। अमोल, धन्यवाद या माहितीसाठी। ही मुलगी आणि ते 5 तरुण यांच्यामध्ये काल काही कारणावरून वाद झाला होता, पण आज या टोळक्यांनी तिला गाठलं संस्थेच्या परिसरामध्ये, सिम्बायोसिस कॉलेजच्या परिसरामध्ये, आणि तिला मारहाण केली आहे।